वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली आहे, ही पाहणार आहोतच, पण शिवसेनेसंदर्भात एक अपडेट समोर येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट आपापसात भिडलेत, कार्यकर्त्यांची हाणामारी आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सगळी हाणामारी कैद आहे। तिकीट मिळवण्यावरून वाद झाल्याचं कळतंय। कार्यकर्त्यांची हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तिकीट मिळवण्यावरून वाद झाल्याचं कळतंय। शिंदेंची शिवसेनेत दोन गट, कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत। कार्यकर्त्यांची ही हाणामारी कॅमेऱ्यातही कैद आहे। तिकीट मिळण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर वादाचा पर्यवसान या हाणामारीत झालेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, ठाणा हा खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचा गड मानला जातो, पण या ठाण्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन गट भिडले आहेत। मॅडम, आपण जर बघितलं तर ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली एक घटना आहे। दोन्ही शिवसैनिक जे आहेत ते एकाच गटाचे आहेत आणि ते आपापसात भिडले। त्याच्या मागचं कारण म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये जे तिकीट मिळण्याचा जो वाद होता, त्या वादामुळे हे या मारामारा झाल्या आणि त्याच्यामुळे एकमेकांच्या विरोधात प्रचार करण्याची त्यावेळेस वेळ आली आणि तोच राग कुठेतरी मनामध्ये धरून त्या दरम्यान भांडण झाले। ते आता पोलिसांनी तर्क लावलेला आहे आणि त्यामुळे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मारामारी देखील झाली आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे तो आता सध्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। अगदी मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।